नमस्कार मित्रांनो, पब्लिक टू पीएम न्यूज 24 मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आपण आलेलो आहोत ग्रणाला ग्रामपंचायत येथील पोळा मैदान येथे। आज इथे पोळा मैदान मध्ये विदर्भस्तरीय सरपंच चषक कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे, जी आजपासून सुरू होत आहे ते 26 तारखेपर्यंत त्याचे आयोजन केलेले आहे। याबद्दल आपण येथील सरपंच पंकज साबळे यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया। नमस्कार सरपंच साहेब। नमस्कार। आपण जे इथे आयोजन केलेलं आहे कबड्डी स्पर्धेचं, तर त्याबद्दल आपण काय म्हणणार? सर्वप्रथम तर आपल्या सर्वांना नमस्कार। रणाळा गावातील माझे सर्व मित्र यांच्या म्हणण्यानुसार या ठिकाणी सुभाष क्रीडा मंडळ इथले सर्व पदाधिकारी सदस्य व या इथे उपस्थित माझे मित्र शुभमजी नवले, राकेशजी काळे, स्वप्नीलजी पुकटे, येरखेडा येथील नगराध्यक्ष राजकिरणजी बर्वे, जयेशजी व सर्व क्रीडा मंडळ इथे रजत आहे, विशाल गिरी आहे, अनुपजी अडाऊ आहे, या सर्वांच्या विनंती अनुसार आम्ही ठरवलं, मी आणि शुभम, की या ठिकाणी विदर्भस्तरीय असं कबड्डी चषक आपण घेतलं पाहिजे। आणि त्याच आपण जे विदर्भस्तरीय सरपंच चषक घेतले आहे, यात कुठून कुठून आलेले आहे आपल्या इथे? या ठिकाणी अमरावतीची टीम आहे, चांदूर बाजारची टीम आहे, चंद्रपूरची टीम आहे, विदर्भातील लगभग सर्व जिल्ह्यातील टीमा या ठिकाणी 25 ते 30 टीमाच्या रजिस्ट्रेशन आतापर्यंत झालेलं आहे। त्यांची येण्या जाण्याची व्यवस्था, त्यांची राहायची व्यवस्था ही सुद्धा मंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी केलेली आहे। आपण जे खेळाडू आलेले आहेत त्यांच्यासाठी काही आपला संदेश? कबड्डी खऱ्या अर्थाने अतिशय चुस्तीच्या, ताकदीच्या आणि बुद्धीचा असा हा खेळ आहे। ज्यावेळेस कबड्डी कबड्डी करत एक सीमारेखा पार करून खेळाडू दुसऱ्या सीमारेखामध्ये जाते, त्यावेळेस खऱ्या अर्थाने त्याची नेतृत्व आणि टीमचा पूर्ण विश्वास त्या खेळाडूकडे राहते। खूप अशी शारीरिक ताकदीचा हा खेळ आहे, तर मुलांमध्ये प्रोत्साहन मिळाला पाहिजे म्हणून हा खेळ आम्ही या ठिकाणी आयोजित केला। युवा सेना महाराष्ट्र सचिव यांचे स्वागत लोकेश यादव करेल अशी मी त्यांना विनंती करते। लोकेश, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे।